सो विद्यार्थी मित्रांनो, आता माझा आहे 5x + 2y = -3 आणि x + 5y = 4. एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करतोय आपण. तर इथं आहे माझं 5x + 2y = -3. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि दुसरं आहे x + 5y = 4. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर सेकंड. सो आता कसं सॉल्व्ह करणार विद्यार्थी मित्रांनो? फार इझी आहे, काही काळजी करायचं कारण नाहीये. इथं x इथं 1 घ्यायचा. या अख्ख्या इक्वेशनला मी विद्यार्थी मित्रांनो 5 ने मल्टिप्लाय करणार आहे. का 5 ने मल्टिप्लाय करणार आहे? कारण मला इथं 5 आणायचं इथंच का 5 आणायचंय? कारण कोएफिशियंट मला सेम करायचे. मग लिहून टाका मित्रांनो, इथं काय म्हणणार आहे मी? मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 5 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे झालं माझं 5x + 25y = 20. हे झालं माझं इक्वेशन नंबर थर्ड झालं मित्रांनो. आता ह्याला कसं सॉल्व्ह करणार आहे? तर फार सिंपल आहे सॉल्व्ह करणार, काही ट्रिक नाहीये. हे आणि हे असे दोन एक्झाम्पल्स इक्वेशन्स घ्यायचे. हे इक्वेशन्स घ्यायचं नाही कारण आपण ह्यालाच चेंज केलेलं आहे याच्यामध्ये. सो मी काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. आता सबस्ट्रॅक्टच का? तर रूलनुसार बघा मित्रांनो, इथं प्लस आहे आणि इथं पण प्लस आहे. जर सेम साइन आलं तर मला सबस्ट्रॅक्ट करायचंय. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड सबस्ट्रॅक्ट करूया. करा. फर्स्ट इक्वेशन काय आहे? 5x + 2y = -3 आहे मित्रांनो. आणि दुसरं इक्वेशन आहे 5x + 25y = +20 आहे मित्रांनो. मग आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करणार? इथं मायनस आहे, प्लसचं होतं मायनस, प्लसचं होतं मायनस आणि प्लसचं इथं पण होतं मायनस. मग आता तुम्ही जर सॉल्व्ह केलं ह्याला हे जाईल कारण हे 0 आन्सर होईल. -25 + 2. आता मित्रांनो ही साईन घ्यायची आपल्या नेहमीप्रमाणे. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पहिल्या व्हिडिओपासून मी सांगितलेलं आहे -25 आणि +2 म्हणजे माझं उत्तर येते -23y. इथं पण मित्रांनो उत्तर आहे -23. कसं काय? तर -20 -3 मायनस मायनस प्लस होतं मित्रांनो. 20 + 3 23 होतात. मायनसला मायनस साइन कट झालं. y = मित्रांनो 23/23. 23 × 1 = 23. तर माझा आन्सर येतोय 23 × 1 = 23 म्हणून माझं आन्सर येते y = मित्रांनो 1. बरं, आता एवढं आन्सर आलं तर झालं का मित्रांनो? तर नाही. मला आता काय सॉल्व्ह करायचंय? मला ह्या y ची किंमत निघाली, मला x ची किंमत काढायची. मग याला 1 सेकंड किंवा थर्ड इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायचं. मग ते कसं पुट डाऊन करतो मित्रांनो? मी इथे लिहितो पुटिंग above value इन इक्वेशन 1. आता मी ही जी वरील किंमत आहे ती इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. इक्वेशन 1 काय आहे माझं मित्रांनो? 5x + 2y = -3. मग 5 x ची किंमत किती आहे मित्रांनो? माहिती नाही मला. 2 y ची किंमत किती आहे मित्रांनो? 1. हे झालं माझं -3. 5 बघा आता मित्रांनो, 5 × x 5च होतंय. 2 × 1 = 2 होतंय माझं आन्सर. तिथं 2 झालं. इथं आलं माझं उत्तर -3. हा +3 इकडे गेला तर मित्रांनो झाला -3. -3 - 2 म्हणजे माझं उत्तर येतं इथं 5x जसंच्या तसं. ह्याला देअरफॉरचं साइन द्या सगळ्या विषयाला. इथे पण देअरफॉरचं साइन माझं राहिलेलं आहे. ओके. सो माझं देअरफॉरचं साइन दिल्यानंतर काय येतं मित्रांनो? बघा 5x आहे हा जसाच्या तसा. मायनस मायनस प्लस -5 होतोय मित्रांनो. आता मी जर ह्याला सॉल्व्ह केलं तर x = -5/5. 5 × 1 = 5 म्हणजे माझी x ची व्हॅल्यू येते मित्रांनो -1. सो जर मला सोल्युशन काढायचं असेल तर सोल्युशन काय झालं मित्रांनो? तर सोल्युशन आहे x, y = -1, 1. सो दिस इज माय सोल्युशन फॉर एक्झाम्पल नंबर 5. ओके. थँक्यू मित्रांनो. सो मित्रांनो, आता आपल्याला गणित काय दिलेलं आहे बघा. 1/3 x + y = 10/3 सेमिकोलॉन 2x + 1/4 y = 11/4. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं 3 आलेत आपण मध्ये आणि इथं दोन्ही साईडला 4 आलेत आपण मध्ये. आतापर्यंत आपल्याला असं अपॉन मध्ये गणित कधीच आलेलं नाहीये किंवा डिनॉमिनेटर साईडला व्हॅल्यू असलेलं गणित कधीच आलेलं नाहीये. मग आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो? फार सिंपल आहे, टेन्शन घ्यायची कारण नाही. हे जे 3 आहे अख्ख्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. इथं 4 आहे म्हणून अख्ख्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू आणि सॉल्व्ह करत जाऊ. बघूया जमतंय का? 100%. आता काय करूया बघा, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करूया. मग मी काय म्हणतो इथं ह्याला म्हणूया 1/3 x + y = 10/3. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं जे इक्वेशन आहे त्याला 2x + 1/4 y = 11/4. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर सेकंड. आता थोडे जास्त इक्वेशन्स होतील. गणित लेंदी आहे पण खूप सिंपल आहे. आता काय करायचं, मला इथं 3 दिलेलं आहे. मग अख्ख्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे हा 3 निघून जाईल. तर इथं असं लिहावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 अँड बघा सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 4 ने मल्टिप्लाय. अँड सेकंड बाय कितीने करायचं मित्रांनो? 4. चला पहिल्यांदा 3 ने मल्टिप्लाय करूया फर्स्टला. 1/3 × 3x पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करा. 3 × y
3y झालं मित्रांनो. परत ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 10/3 इंटू 3. ह्या 3 ला हा 3 गेला, या 3 ला हा 3 गेला. इक्वेशन आलं माझं x प्लस 3y इज इक्वल टू 10. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. बघा आलं का नाही आपल्या नेहमीच्या फॉर्ममध्ये x प्लस 3y इज इक्वल टू 10. आता मला सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 4 ने. करूया. 4 2 चा झाला इथं 8 प्लस 1/4y इंटू 4 इज इक्वल टू 11/4 इंटू माझे किती आहेत मित्रांनो? 4. 4 ला 4 कट झाला, इथं पण 4 ला 4 कट झाला. माझं उत्तर येते 8x प्लस वाय इज इक्वल टू 11. याला मी म्हणतो मी माझं फोर्थ इक्वेशन. आता नीट बघा, आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा. हे थर्ड इक्वेशन आहे मित्रांनो आणि हे फोर्थ इक्वेशन आहे. इथं 8 येऊ शकतो आणि इथं 3 येऊ शकतो. मी छोट्या नंबरनी मल्टिप्लाय करतो. या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे इथं 3 येईल आणि ऑलरेडी इथं 3 आहे. जर माझे कोएफिशियंट सारखे झाले तर मला गणित सॉल्व्ह करता येणार आहे. सो मी काय करतो आता मल्टिप्लाय लिहितो. मल्टिप्लाय पुन्हा एकदा कशाने मल्टिप्लाय करायचंय? इक्वेशन नंबर 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? बाय. कितीने मल्टिप्लाय करतो मित्रांनो? इथं 3 ने मल्टिप्लाय करतो. सो 3 ने मल्टिप्लाय करूया. 8 3 किती झालं मित्रांनो? 24x प्लस 3y इज इक्वल टू 11 3 किती झालं मित्रांनो? 33. सो हे जे इक्वेशन आलं ह्याला म्हणूया आपण मित्रांनो पाचवं इक्वेशन. मी सुरुवातीला सांगितलं होतं थोडे इक्वेशन जास्त असतील. आपण ह्याला पहिलं दुसरं म्हणलंय, याला तिसरं म्हणलंय मित्रांनो, ह्याला चौथं म्हणलंय आणि ह्याला पाचवं म्हणलंय. आता मला इथं 3y मिळाला आणि इथं पण 3y मिळाला. आता काही करायची गरज नाहीये. आता सिम्पली हे जे सायन्स बघा, इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे. जर दोन्हीकडे प्लस प्लस असेल तर सबस्ट्रॅक्ट करू शकता. करून टाका. चला सबस्ट्रॅक्ट कुठलं इक्वेशन करायचं? नीट बघा मित्रांनो, कुठलं इक्वेशन करायचं? सबस्ट्रॅक्ट. इक्वेशन नंबर 3 आहे आणि इक्वेशन नंबर 5 आहे. इक्वेशन नंबर 3 अँड कुठलं आहे मित्रांनो? 5 आहे. सो इक्वेशन नंबर 3 काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि दुसरं आहे माझं 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. सो ह्याला सबस्ट्रॅक्ट करूया. इथं मायनस आहे, प्लसचं होतं मायनस, प्लसचं होतं मायनस, प्लसचं होतं मायनस. ह्याच्यातनं मायनस गेलं -23 येतं इथं उत्तर मित्रांनो. ह्या 3 ला हा 3 जाईल. इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतो मित्रांनो. बरोबर आहे? इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतो मित्रांनो. मग 24 मायनस आणि हा 1 आहे म्हणजे -23. इथं माझं उत्तर आलं x. मायनसला मायनस गेला तर मित्रांनो माझं काय आन्सर येते बघा. x इज इक्वल टू 23/23. 23 ला 23 1 जा 23. माझा आन्सर येतं x बरोबर माझं उत्तर आलं मित्रांनो 1. बरं आता x आलं म्हणजे माझं आन्सर आलं का? तर नाही. मला सोल्युशनला x आणि y दोन्ही पण पाहिजे. आता हे जे x आहे ते तुम्ही वरपासून कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकता. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या, तुम्हाला जे सिंपल वाटेल ते. मला हे जे x इज इक्वल टू 1 आले ते मी या तिसऱ्या इक्वेशन मध्ये टाकतो कारण ते मला सोपं वाटतंय म्हणून. तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलंही टाकू शकता. उत्तर सगळीकडनं सेमच येणार आहे. पुटिंग काय येणार? अभाव व्हॅल्यू इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं मित्रांनो? थर्ड इक्वेशन मध्ये टाकायचं. सो थर्ड इक्वेशन काय आहे माझं मित्रांनो? x प्लस 3y इज इक्वल टू 10. मग आता x किती आहे माझा मित्रांनो? 1. मग x जागी मी 1 टाकला प्लस 3y इज इक्वल टू 10. मग 3y इज इक्वल टू हा 1 प्लस इकडे गेला तर मायनस 10 मायनस 1 म्हणजे माझं उत्तर येतं 9. 3y y इज इक्वल टू 9/3. 3 1 जा 3 3 3 जा 9 म्हणजे माझं y चं आन्सर आलं 3. सो आता जर मी बघितलं माझं सोल्युशन लिहायचं असेल मला शेवटचा आन्सर ह्याला अर्धा मार्क आहे मित्रांनो. x, y इज इक्वल टू 1,3. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर एक्झाम्पल नंबर 6. ओके, थँक्यू मित्रांनो.